तर मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळल्याने मुंबई महानगरपालिकेकडून डीप क्लीन ड्राईव्ह राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे। मुंबईतील 750 किलोमीटर रस्त्यावरची धूळ हटवण्यात येणार आहे। मोहिमेच्या काळामध्ये काही रस्त्यांवर वाहतुकीत बदल होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला 5 वर्ष उलटले, अजून किती काळ तपास करणार असं हायकोर्टाने म्हटलंय। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या तपासावरती हायकोर्टाकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। याचिकाकर्ते सतीश सालियान यांचं स्टेटमेंट 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली असा सवाल देखील हायकोर्टाने केलाय। उपस्थित प्रश्नावर 11 डिसेंबरच्या पुढील सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश यावेळेला कोर्टाने दिलेत। दिशाची लैंगिक अत्याचारानंतर हत्या केल्याचा याचिकाकर्ते सतीश सालियान यांचा आरोप आहे। तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू, भाजपचे आमदार आशिष देशमुखांनी काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी दिली आहे। नागपूरच्या कळमेश्वरमधील प्रचार सभेदरम्यान आशिष देशमुखांनी हे वक्तव्य केलं। काँग्रेसने कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये आशिष देशमुख यांनी हे वक्तव्य केलं। तर आशिष देशमुखांनी खाल्ल्या मिठाला तरी जागावं, मंत्रिपद मिळालं नाही ही काँग्रेसची पुण्याई आहे असं वडेट्टीवारांनी म्हटलं। फलकून टाकील सर्जा तुले अर्धा, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे। जास्ती वळवळ केली तर फलकून टाकू तुले अर्धा। या कळमेश्वराची संस्कृती बिघडवण्याचं काम काँग्रेसवाल्यांना बिलकुल करण्याची गरज नाही। इथे चांगले लोक राहतात, चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात, आणि म्हणून या कळमेश्वर सावंगीरमध्ये गुंडाराज आपल्याला खपून घेणार नाही। देशमुख कोणी दिली आहे? आपल्या आशिष देशमुखच्या बापाला कोणी बनवलं? आशिष देशमुखापाशी जे काही वैभव आहे ते कोणामुळे आहे? अरे दिलेल्या मिठाला तरी जागा। तुमच्या बापाला हे वैभव प्राप्त करून झालं, मेडिकल कॉलेज मिळालं, मंत्रिपद मिळालं, तुम्हाला ऐश्वर्य मिळालं, हे काँग्रेसची पुण्याई आहे। तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर निशाणा पाहायला मिळतोय। तटकरेंनी धृतराष्ट्रासारखी भूमिका बजावून युती तोडली। पेण नगरपालिकेवरून महेंद्र दळवींची तटकरेंवर ही टीका पाहायला मिळते। युती मोडण्यासाठी राष्ट्रवादीने सुपारी दिली असं महेंद्र दळवींनी म्हटलेलं आहे। खात्री होती की इथे एकतर्फे बीजेपी शीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं, पण नेहमीप्रमाणे काही धृतराष्ट्र आहेत, आपल्या जन्म आलेले आहेत, ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मिठाला काय टाकतात। आणि मग एका राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्याने सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे, या अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल। आणि तेव्हा सत्य आहे की या सगळ्या आता रायगडचं वातावरण बिघडलं, कारण कोण कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे आघाडी युती हा धर्म कोणीच पाळला नाहीये। तर पुण्याच्या भोरमध्ये तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली। पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। पीएसआय अनिल चव्हाणांनी मारहाण केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती। पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कुटुंबियांनी रास्ता रोको देखील केलेला होता। तर पुण्यातील बुधवार पेठेमध्ये तरुणीची आत्महत्या पाहायला मिळालेली होती। इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी घेत तरुणीने आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरू आहे। पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये राहत्या घरामध्ये एका महिलेनं जे आहे ती काही वेळापूर्वी आत्महत्या केल्याची घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते। सध्या आपण पाहतोय की पोलीस घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत, मात्र या महिलेची ओळख जी आहे ती पटू शकलेली नाही। ही महिला या सोसायटीमध्ये इमारतीमध्ये राहत होती का याचं अद्यापपर्यंत माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली नाही, किंवा तिचा जो मृतदेह आहे त्याची ओळख पटत नसल्या कारणामुळे आपण पाहतोय की पोलीस जे आहे ते घटनास्थळावरती पंचनामा करताना पाहायला मिळत आहेत। अँब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेली आहे, मात्र आत्महत्या करण्याचं कारण जे आहे ते अद्यापपर्यंत कळू शकलेलं नाही। आपण पाहतोय की फॉरेन्सिक टीम जी आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळते। मात्र बुधवार पेठेमध्येच मध्यवस्तीमध्येच आत्महत्येचं आपण पाहतो की या ठिकाणी घटना घडल्यामुळे घबराटीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळतं। मात्र पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये एका महिलेनं आपण पाहतो की आत्महत्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी।